नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिवाजी गांगले या YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीचा गणित भाग 1 मधील वास्तव संख्या या पाठातील करणी पाहणार आहोत. करणी कशाला म्हणायची म्हणजेच आपल्याला करणीची ओळख करून घ्यायची आहे. आणखीन यामध्ये करणीला सोपे रूप कसे द्यायचे, सजातीय करणी कशा ओळखायच्या, करणीची तुलना कशी करायची, सजातीय करणीवरील क्रिया आणि करणीचे परिमेयकरण कसे करायचे ते आपण आज शिकणार आहोत. पण सुरुवातीला करणीची व्याख्या पाहू. जर n ही 1 पेक्षा मोठी नैसर्गिक संख्या आणि ही धन परिमेय संख्या असेल, तसेच याचे nवे मूळ ही अपरिमेय संख्या असेल, तर या अपरिमेय संख्येला करणी म्हणतात. अशा प्रकारची ही व्याख्या आहे. काय? जर n ही 1 पेक्षा मोठी नैसर्गिक संख्या आणि a ही धन परिमेय संख्या असेल, तसेच याचे nवे मूळ ही अपरिमेय संख्या असेल, तर या अपरिमेय संख्येला करणी म्हणतात. कोणत्या अपरिमेय संख्येला? ह्या. लक्षात घ्या. मग आता ही संख्या याचे nवे मूळ ही आपल्याला ही संख्या याचे nवे मूळ अशा पद्धतीने देखील मांडता येते, कारण हे आपण 8वीला शिकलेलो आहोत. आता इथं हे जे याचे nवे मूळ आहे, यामध्ये या करणीमध्ये या चिन्हाला करणी चिन्ह म्हणतात. हे जे चिन्ह आहे या चिन्हाला काय म्हणतात? करणी चिन्ह. पहा, नवीन. आणि n कोटी म्हणतात. तसेच a हा जो a आहे या a कर्निस्थ संख्या म्हणतात. कर्निस्थ संख्या म्हणतात. या गोष्टी इथं आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आता इथं n ही कोटी आहे, हे जे चिन्ह आहे करणी चिन्ह म्हणतात, आणि ही जी या करणी चिन्हामध्ये जी आतमध्ये संख्या असते तिला कर्निस्थ संख्या म्हणतात, आणि n ला कोटी. पहा आता कोटी, आपले कोटीचं उदाहरण घेऊ. समजा इथं वाचन काय होईल? 5चे घनमूळ. मग यामध्ये कोटी किती आहे? कोटी इथं 3 आहे. घेऊ इथं उदाहरण 50चे 7वे मूळ. इथं कोटी किती येईल? हे 7 कोटी. करणीला सोपे रूप कसे द्यायचं ते पहा. या 2 उदाहरण घेतले तर करणीचे, त्याला सोपे रूप द्यायचं आपल्याला. मग आता इथं 75 या संख्येमध्ये वर्ग संख्या आहे 25 त्रिक 75.
मग आता इथं बघा या 25-75 घेतलं आपण तर बघा इथं ही जे 25 आहे या 25चं वर्गमूळ 5 घेतलं, 5 आलेलं आहे आणि वर्गमुळात काय राहिलं 3. अशा पद्धतीने या करणीला सोपं रूप दिलं जातं. इथं तसंच आहे दुसरं उदाहरण. इथं 48 यात वर्गसंख्याचे अवयव काय होईल 16-48. 16-48 म्हणजे इथं 16चं वर्गमूळ 4 आणि वर्गमुळात काय राहिले 3. अशा पद्धतीने या करणीला सोपे रूप देत. यानंतर आपण सजातीय करणी पाहू. आता इथं x आणि y या परिमेय संख्या असतील, x आणि y ह्या परिमेय संख्या असतील तर अशा स्वरूपाच्या करणीला या दोन्ही करणीत यांना सजातीय करणी म्हणतात. आता पहा कारण दोन करणी सजातीय असण्यासाठी त्यांची कोटी समान असावी लागते आणि करणीची संख्या देखील समान असावी लागते. पहा इथं करणीची संख्या समान आहे आणि त्यांची कोटी समान आहे. म्हणजे इथं कोटी बघा इथं आपल्याला इथं दिसत नाही पण येचे वर्गमूळ आपण कसं लिहितो वर्गमुळात ये म्हणजे येचे वर्गमूळ आपण असं देखील लिहितो. म्हणजे इथं 2 ही कोटी आहे म्हणजे 2 कोटी इथं समान आहे, करणीची संख्या समान आहे म्हणजे ह्या काय आहेत सजातीय करणी आहेत. आपण अजून दुसरे उदाहरण घेऊ. पहा 8 वर्गमुळात 2 वजा 5 वर्गमुळात 2 3/2 वर्गमुळात 2 या तिन्ही सजातीय करणी आहेत. कारण करणीची संख्या तिन्ही ठिकाणी सारखी आहे, समान आहे आणि त्यांची कोटी देखील सारखी आहे. आता दुसरं एक उदाहरण घेऊ. आता करणी समान नाही अशा पद्धतीचं बघा. आता दुसरं उदाहरण आहे वर्गमुळात 28 आणि 3 वर्गमुळात 5 या दोन संख्या आहेत. बघा इथं एवढंच लक्षात घ्या इथं वर्गमुळात 28 म्हणजे करणीची संख्या 28 आहे, इथं करणीची संख्या 5 आहे म्हणजे इथं ही समान नाही म्हणजे याचा अर्थ ही करणी आहे पण सजातीय करणी नाही. यानंतर आपण सजातीय करणीवरील क्रिया पाहणार आहोत. कोणते क्रिया करू शकतो आपण बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या क्रिया पाहणार आहोत. सुरुवातीला आपण बेरीज आणि वजाबाकी या क्रिया पाहणार आहोत. इथं 3 उदाहरणं घेतली तर एक बेरीज आणि एक वजाबाकीचं आणि एक मिश्र स्वरूपाचं बेरीज वजाबाकी याच्यामध्ये आलेले आहेत. हे तिन्ही उदाहरणं आपल्याला सोडून घ्यायचे. पण पहा आता 3 वर्गमुळात 5 अधिक 4 वर्गमुळात 5 ह्या सजातीय करणी आहे, यांची इथं बेरीज करायला सांगितली आपल्याला. मग आता इथं वर्गमुळात 5 इथं दोन्हीकडे सारखे आहेत म्हणजे कॉमन आपण ह्याला घेऊ शकतो आणि उरलेल्या ज्या संख्या आहेत त्या एका कंसामध्ये टाकायच्या 3 अधिक 4 आणि कंसाच्या बाहेर आपल्या वर्गमुळात 5 घेता येईल कॉमन असणार. आणि जे कंसामध्ये 3 अधिक 4 आहे त्यांची बेरीज 4 आणि 3 7 वर्गमुळात 5 4 आणि 3 7 आलेली आणि वर्गमुळात 5 इथं आपण घेतलेलं आहे म्हणजे हे करणीची बेरीज किती आलेली आहे 7 वर्गमुळात 5. पहा दुसरं उदाहरण आहे इथं वजाबाकीचं दिसतंय 7 वर्गमुळात 3 वजा 2 वर्गमुळात 3 ही वजाबाकी करायची आपल्याला, ही क्रिया करायची आहे. मग आता इथं तसंच वर्गमुळात 3 वर्गमुळात 3 हे सारखे आहेत ते आपल्याला कॉमन घ्यायचे. उरलेल्या ज्या संख्या आहेत त्या आपल्याला कंसामध्ये घ्यायच्यात 7 वजा 2 आणि इथं वर्गमुळात 3 आपण बाहेर घेतलेले आहेत. मग आता इथं या कंसामधली वजाबाकी करायची 7 वजा 2 म्हणजे इथं 5 आलेले आहेत आणि वर्गमुळाच्या बाहेरचे वर्गमुळात 3 या कंसाच्या बाहेरचे वर्गमुळात 3 इथं आपण घेतले म्हणजे इथं करणी काय आली 5 वर्गमुळात 3 ही याची वजाबाकी आहे. आता बेरीज वजाबाकी पाहिली. आता एकाच उदाहरणामध्ये बेरीज आणि वजाबाकी असणार हे जे मिश्र स्वरूपाचं उदाहरण आहे ते पाहू. इथंच आहे इथं वर्गमुळात 7 हे सारखे आहेत म्हणजे ते आपण कॉमन घेऊ शकतो आणि उरलेल्या ज्या संख्या आहेत त्या कंसामध्ये घेऊ 12 अधिक 4 वजा 9 आणि कंसाच्या बाहेर वर्गमुळात 7 हे कॉमन आलेलं आहे. आता इथं आपल्याला या कंसातले बेरीज वजाबाकी करायची. अगोदर बेरीज करू 12 आणि 4 16. आता 16 मधून हे वजन 9 काढायचं आपल्याला आहे की नाही. 9 गेले किती राहिले 7.
म्हणजे 7 वर्गमुळात 7 ही याच्यावरली क्रिया आहे. बेरीज वजाबाकी करून येणारं जे उत्तर आहे ते काय आहे, 7 वर्गमुळात 7 अशा प्रकारची ही इथं करणी आलेली आहे. इथं आपण करणीची तुलना पाहणार आहोत. म्हणजे तुलना म्हणजे काय, लहान मोठेपणा किंवा बरोबर यापैकी आपल्याला हे ठरवायचे. 2 उदाहरणं घेतलेली आहेत आपण. पहिलं उदाहरण आहे 6 वर्गमुळात 2 आणि 5 वर्गमुळात 2 अशा प्रकारच्या ह्या 2 करणी आहेत आणि ह्या करणीची आपल्याला तुलना करायची. म्हणजे तुलना म्हणजे लहान आहे का कोणती लहान आहे, कोणती मोठी आहे किंवा त्या बरोबर आहेत हे आपल्याला बघायचंय. मग आता इथं आपण सुरुवातीला आता हे जे 6 दिलेले 6 हे वर्गमुळात जात असताना त्याचा वर्ग होऊन जातं. म्हणजे इथं काय होईल, वर्गमुळात 36 आणि इथं हे वर्गमुळात 2 ला वर्गमुळात 2. आता इथं आपल्याला दाखवायचंय काय लहान मोठेपणा, तर आपण इथं काय करू, एक चौकट घेऊ आणि इथं 5 बघा. आता इथं 5 हे वर्गमुळात ठेवायचे. आपल्या वर्गमुळात जाताना ही संख्या तिचा वर्ग होऊन जाते. म्हणजे याचा अर्थ काय, 25 चं वर्गमूळ इथं 5 आहे. इथं गुणिले वर्गमुळात 5 हे अशा पद्धतीने लिहिले आपण इथं. आता इथं आपल्याला एकाच चिन्हामध्ये घ्यायचंय 36 गुणिले 2. तसंच आता पुढे येतच अगदी सेम 25 गुणिले 5. मग आता इथं त्यांचा गुणाकार करूया. 36 गुणिले 2, 36 दोन्ही 72 आणि इथं चौकट. तसंच इथं हा गुणाकार करू 25 गुणिले 5, 25 5 125 पाहता. आता इथं आपल्याला स्पष्ट होतं इथं कोणती संख्या लहान आणि कोणती संख्या मोठी आहे. तर आपल्याला इथं 100 वर्गमुळात 125 ही मोठी आहे कशापेक्षा, 72 वर्गमुळात 72 पेक्षा. म्हणजे मोठी आहे म्हणजे अशा पद्धतीचे चिन्ह येईल इथं. म्हणजेच आपल्याला इथं 6 वर्गमुळात 2 ही लहान आहे कशापेक्षा, 5 वर्गमुळात 5 पेक्षा. ओके. आता ह्याच्यानंतरचं हे दुसरं उदाहरण पाहू. इथं आता इथं काय, इथंच आता 8 हे आपल्या वर्गमुळात ठेवायचे. म्हणजे काय होते, 8 चा वर्ग 64 हे वर्गमुळात गुणिले वर्गमुळात 3. तसंच आता इथे चौकट लिहूया आणि इथं जशाच तशी ही संख्या लिहायची आपल्याला इथं. तर पहा पुढं काय होतं इथं. मग आता इथं यांचा गुणाकार म्हणजे एका चिन्हामध्ये घ्यायचा आहे आपल्याला. ही चौकट घेतलेली, परत ती संख्या जशाच तशी लिहिली. आता इथं आपल्याला हा गुणाकार करायचा आहे. 64 गुणिले 3, 3 चौक 12, हातचा आला 1, मग 3 सका 18 आणि 1 19. मग काय आलं, वर्गमुळात 192 आणि पुढं काय आहे, वर्गमुळात 192. पहा दोन्ही ह्या संख्या सारख्या आहेत. म्हणजे चिन्ह काय येईल, बरोबरचं चिन्ह येईल. म्हणजे याचा अर्थ 8 वर्गमुळात 3 ही करणी बरोबर आहे कोणत्या, वर्गमुळात 192च्या या करणीशी ही सारखी आहे. अशा पद्धतीने आपण करणीची तुलना करू शकतो. नंतरचा भाग आपण करणीचे परिमेयकरण कसं करतात ते पाहू. आता याची व्याख्या काय आहे, 2 करणींचा गुणाकार परिमेय संख्या येत असेल तर त्यापैकी कोणत्याही एका करणीस दुसऱ्या करणीचा परिमेयकरण गुणक म्हणतात. आता हे उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. उदाहरण समजा आता इथं वर्गमुळात 3 या करणीला वर्गमुळात 3 ने जर गुणलं तर काय येईल, वर्गमुळात 9 येईल. आणि वर्गमुळात 9 म्हणजेच काय, 3. 3 ही परिमेय संख्या मिळते. म्हणजे इथं काय झालं, वर्गमुळात 3चा किंवा वर्गमुळात 3 या करणीचा परिमेयकरण गुणक किती आला, वर्गमुळात 3. दुसरं उदाहरण पाहू आपण. समजा तिथं वर्गमुळात 50 आहे. या करणीचा आपल्याला परिमेयकरण गुणक शोधायचा आहे. मग आता इथं काय केलं आपण, याचे अवयव पाडले. 25 दोन्ही 50 म्हणजे 25 चं वर्गमूळ काय येईल, 5 बाहेर आलं म्हणजे काय राहिलं शिल्लक, वर्गमुळात 2. आता या वर्गमुळात 2 ला याच संख्येने याच म्हणजे काय, कोणत्या वर्गमुळात 2 नेच आपल्याला गुणावं लागेल इथं. म्हणजे इथं म्हणून 5 वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 काय होईल पहा. मग इथं 5 गुणिले वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 हे वर्गमुळात 4. म्हणजे इथं
5 गुणिले 4चं वर्गमूळ 2 म्हणजेच इथं काय आलं 10. 10 ही परिमेय संख्या आली. म्हणजेच इथं काय येईल वर्गमुळात 50चा परिमेयकरण गुणक किती आलाय हा वर्गमुळात 2. ह्या करणीने गुणल्यामुळं काय आलं ही परिमेय संख्या आलेली आहे. म्हणजे हा वर्गमुळात 2 आहे. म्हणजे किंवा वर्गमुळात 2 हा वर्गमुळात 50चा परिमेयकरण गुणक आहे किंवा 50चा परिमेयकरण गुणक किती आहे वर्गमुळात 2. आता इथं आपण दुसरं एक उदाहरण घेऊया. 1 वर्गमुळात 3. आता इथं काय आहे ही करणी आहे परंतु इथं छेदाच्या ठिकाणी इथं आपल्याला छेदाचं परिमेयकरण करावं लागेल. आता छेदाचं परिमेयकरण करत असताना छेदाची जी संख्या आहे त्या संख्येने गुणायचं आणि भागायचं त्या संख्येने. आता इथं काय होईल वर्गमुळात 3 1 वर्गमुळात 3 आणि इथं वर्गमुळात 3 गुणले वर्गमुळात 3 इथं वर्गमुळात 9 आला. 3 त्रिक 9 आणि वर्गमुळात 3 छेद वर्गमुळात 9 ची किंमत म्हणजे 9चं वर्गमूळ किती आहे 3. अशा पद्धतीने इथं छेदाचं परिमेयकरण केलेलं आपण इथं काय छेदाचं परिमेयकरण. मित्रांनो यानंतरचा भाग म्हणजे यावर आधारित सराव संच 2.3 पुढच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत. येणारे नवीन व्हिडिओ मागील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला शिवाजी गांगले हे शैक्षणिक चॅनल सबस्क्राईब करावे लागेल आणि त्यापुढील बेल आयकॉन टच करून ऑल करावे लागेल. ओके, धन्यवाद.